आपण पाहताय महाराष्ट्र देश। आत्ताच बातमी येते दिल्ली दरबारातून एकनाथ खडसे यांनी अशी एक प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय की निराधार आरोपांवर उत्तर देण्याऐवजी काम करण्याची संधी द्या। प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हणणं एकनाथ खडसे यांचं? मिलिंद, काल मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले आणि खडसेंच्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल त्यांनी आधी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवला। त्याच्यानंतर पंतप्रधानांशी चर्चा झाली आणि त्यानंतर खडसेंचं नेमकं काय होणार या सगळ्या चर्चेला उधाण आलेलं होतं। अतिशय वेगानं काल संपूर्ण दिल्लीमध्ये घडामोडी घडत होत्या आणि म्हणजे काल खरं तर एकनाथ खडसे हे मीडियाशी बोलले, पण त्यानंतर आज दिवसभरामध्ये त्यांची कुठलीही प्रतिक्रिया नव्हती। खडसे नेमके आहेत कुठे? ते मुक्ताईनगरमध्ये आहेत की गोपीनाथ गडावरती जात आहेत की नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाकडे जात आहेत? अशा पद्धतीच्या अनेक चर्चा ज्या आहेत त्या सगळ्या मीडियामध्ये सुरू होत्या। मात्र खडसेंचा नेमका पत्ता काय आहे, काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत, एकदा मुख्यमंत्र्यांनी अहवाल दिल्यानंतर हे समजू शकलेलं नव्हतं। आणि आता पहिल्यांदा त्यांच्या ट्विटरवरती जी प्रतिक्रिया येते त्याच्यानुसार त्यांनी ट्विटरवरती सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि ते त्या या ट्विटमध्ये म्हणतायत की ॲज अ रिस्पेक्टेबल ॲग्रिकल्चर मिनिस्टर आय एम फोकसिंग ऑन फार्मर्स इश्यूज, म्हणजे एक जबाबदार कृषी मंत्री म्हणून मी शेतीविषयीच्या ज्या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष घालतो आहे आणि कृपया मीडियानं या सगळ्या बेजबाबदार आरोपांच्या मधून मला मुक्तता द्यावी जेणेकरून मी माझं काम करू शकेन, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी खडसेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये केलेलं आहे। आणि आता मग याच्यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये ॲज अ रिस्पेक्टेबल ॲग्रिकल्चर मिनिस्टर हा एवढाच रेफरन्स त्याच्यामध्ये लिहिलेला आहे। परत ते रेव्हेन्यू प्रशांत, म्हणजे असं म्हणता येऊ शकतं आपल्याला की समझने वाले को इशारा काफी है। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तुझ्याकडनं दिल्लीतल्या अपडेट्स घेत राहू, कारण दिल्लीतूनच नितीन गडकरी यांनी खडसे यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या कानात काही निरोप सांगितला आणि तो निरोप काय होता हे आपल्याला कदाचित थोड्या वेळात कळेल।